तर नमस्कार. RT ॲडमिशन 2026-27 पहिल्या यादीतील ॲडमिशन घेण्याची जी मुदतवाढ होती 8 मे 2026 आता ती सुद्धा संपलेली आहे आणि आता वेटिंगमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रतीक्षा आहे दुसऱ्या यादीची. तर आता दुसरी यादी नेमकं कधी लागणार आहे हे आपण पाहणार आहे आणि सोबतच दुसऱ्या यादीतील विद्यार्थ्यांचे ॲडमिशन कन्फर्म झाले की नाही हे कसं बघायचं, आता सध्या किती सीट्स अवेलेबल आहेत आणि जर आपला नंबर लागला दुसऱ्या यादीमध्ये तर आपल्याला काय करायला लागणार आहे, काय पूर्ण प्रोसेस असणार आहे हे आपण सविस्तर पाहणार आहोत. सर्वात आधी जर आपण आता पोर्टलवरती बघितलं तर आता सध्या 79,000च्या आसपास ॲडमिशन जे आहे ते कन्फर्म झालेलं दाखवतं आहे आणि 1,05,000 ॲडमिशन आपल्याला माहिती होणार आहेत RT अंतर्गत. तर जवळपास 25,000च्या आसपास जागा आहेत आणि त्यासाठी 86,000 विद्यार्थी वेटिंगमध्ये आहेत. पण आता दुसरी यादी कधी लागणार आहे हे आपण थोडक्यात समजून घेऊया. एका चार्टच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर दुसऱ्या यादीची प्रतीक्षा करणाऱ्या पालकांसाठी संपूर्ण मार्गदर्शन आपण या चार्टच्या माध्यमातून देणार आहोत. तर प्रवेशाचा निर्णय कोण घेतं, तर प्राथमिक शिक्षण संचालनालय संपूर्ण राज्यातील RT प्रवेशाचे मुख्य नियोजन ही संस्था करत असते. RT मधील काही तांत्रिक अडचणी असतील किंवा लॉटरीची जी प्रक्रिया असेल ही SCERT महाराष्ट्र यांच्या देखरेखीखाली पार पाडली जाते. स्थानिक पातळीवरील रिक्त जागांचा जो आढावा आहे हा जिल्हा शिक्षण विभागांतर्गत सादर केला जातो. आता सध्याची जर आपण स्थिती पाहिली तर पहिली यादी संपलेली आहे. 8 मे 2026 पहिल्या निवड यादीतील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश घेण्याची ही शेवटची तारीख होती. आता 9 आणि 10 मे 2026 सर्व शाळा पोर्टलवरती काय करणार आहे, म्हणजे 9-10 या 2 दिवसामध्ये सर्व शाळा पोर्टलवरती जे काही वॅकन्सीचं रिपोर्ट आहे ते अपडेट करणार आहे. अजून सुद्धा अपडेट झालेलं नाही आहे. 3-4 दिवसापासून आपण लगातार पाहतोय तर जवळपास तेवढीच संख्या त्या पोर्टलवरती दाखवली जाते. आता 2 दिवस सुट्ट्या आलेल्या आहेत, शनिवार रविवार, तर सोमवारी ही यादी इथे अपडेट होईल आणि अपडेट झाल्यानंतर जो पुढचा टप्पा असणार आहे तो असणार आहे शिक्षण विभाग काय करेल, आता रिक्त राहिलेल्या जागांसाठी प्रतीक्षा यादी जी आहे ती सक्रिय करेल, म्हणजे दुसरी यादी सक्रिय करणार. आता समजून घेण्याची गोष्ट काय आहे, पहिल्या यादीत प्रवेश न घेतल्यामुळे रिक्त राहिलेल्या ज्या जागा आहे आता त्या जागा प्रतीक्षा यादीतील मुलांना दिल्या जातात. तर ॲडमिशन न घेतलेले म्हणा किंवा ज्यांचे ॲडमिशन झालेच नाही आहे काही कारणामुळं तर त्यांचे जे जागा उरलेल्या असतात त्याच आता वेटिंग लिस्टमध्ये जे विद्यार्थी आहे ते त्यांना मिळतात. तर बघा, दुसरी यादी लागण्यासाठी सुद्धा आपल्याला थोडा वेळ वाट पाहण्याची गरज आहे, कारण एका दिवसामध्येच वेटिंग लिस्ट लागत नाही. तर आता 8 मेला आपल्या जो पहिल्या यादीची तारीख होती ती संपलेली आहे आणि आता 12 ते 15 मेच्या दरम्यान दुसरी जी यादी आहे ती लागण्याची शक्यता आहे. कारण त्याचं असं आहे, शाळांनी जे रिक्त जागेचा डेटा आहे तो अपलोड केल्यानंतर साधारण 3 ते 4 दिवसात विभाग दुरुस्ती प्रतीक्षा यादी जाहीर करतो. या काळात पोर्टलवरती नियमित ॲप्लिकेशन स्टेटस चेक करणे गरजेचे आहे. जे पण वेटिंग लिस्टमध्ये आहेत विद्यार्थी त्यांच्या पालकांनी नियमित आपलं स्टेटस जे आहे ते पोर्टलवरती चेक करायचं आहे. दुसरी यादी लागण्याची काय प्रक्रिया असते हे आपण थोडक्यात समजून घेतलं तर आपल्याला कळेल की यादी कधी लागू शकते. तर बघा, शाळांकडून रिक्त जागेचा जो आढावा आहे तो घेतला जातो, त्यानंतर पोर्टलवरती डेटा अपडेट होतो आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये जी काही प्रतीक्षा यादी असते ती सिलेक्शनमध्ये बदलली जाते, म्हणजे सिलेक्ट केले जातात विद्यार्थी जे काही वेटिंग लिस्टमध्ये होते. आणि या तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की तुमचा नंबर लागला की नाही दुसऱ्या यादीमध्ये. आणि चौथ्या टप्प्यामध्ये मोबाईलद्वारे SMS पाठवला जातो. मोबाईलमध्ये जो SMS येणार आहे त्याच्या भरोशावरती तुम्ही राहायचं नाही, तुम्ही पोर्टलवरती जायचं आहे आणि ॲप्लिकेशन स्टेटस नियमित चेक करायचं, वेटिंग लिस्टमध्ये दाखवतं आहे की सिलेक्शनमध्ये दाखवतं आहे. कारण आता दुसरी यादी जेव्हा लागेल तेव्हा जे वेटिंग लिस्टवाले विद्यार्थी आहेत ते सिलेक्शन म्हणून दाखवले जातील. सर्व नाही, पण ज्यांचा पण नंबर लागेल त्यांसाठी. आता दुसरी वेटिंग लिस्ट लागल्यानंतर तुमचं नाव यादीमध्ये कसं बघायचं, तुम्हाला RTच्या अधिकृत वेबसाईटवरती जायचे, ज्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटणार आहे आणि आता जवळपास सर्व पालकांना ही वेबसाईट माहीत सुद्धा झालेली आहे. तिथे तुम्हाला ॲप्लिकेशन स्टेटसचा ऑप्शन पाहायला मिळेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. तुमचा अर्ज क्रमांक जो आहे तो तिथे भरायचा आहे. तिथे तुम्हाला वेटिंग ऐवजी शाळेचे नाव जर दिसत असेल तर तुमचा नंबर लागलाय असं समजून घ्यायचंय. निवड झाल्यानंतर तुम्हाला ॲडमिट कार्ड जे अलॉटमेंट लेटर असतं ते डाउनलोड करून घ्यायचे. पालकांसाठी महत्त्वाची अशी सूचना आहे की तांत्रिक कारणामुळे अनेक वेळा पालकांना मोबाईल नंबरवरती SMS येत नाही आणि बरोबर आहे, बऱ्याच वेळेला SMS येत नाही. त्यामुळे आठवड्यातून किमान 1-2 वेळा तुम्ही लॉग इन करून ॲप्लिकेशन स्टेटस तपासायला पाहिजे. आणि एक महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हे पण चेक करू शकता की तुमच्या शाळेमध्ये आता किती सीट्स क्लिअर झालेत आणि किती अजून बाकी आहेत हे सुद्धा पाहायचं आहे. आणि ते कसं बघायचं आहे यासाठी मी आधीच एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आणि इथे वरती आय बटनवरती सुद्धा पाहायला मिळणार आहे, त्यावरून तुम्ही चेक करू शकता. आणि दुसऱ्या वेटिंग लिस्टमध्ये जर तुमच्या मुलाचा नंबर लागला आहे, निवड झाली आहे, तर तुम्हाला कागदपत्र कोणते कोणते तयार ठेवायचे बघा. आधार कार्ड लागणार आहे बालक आणि पालकाचे, जर बालकाचं नाही आहे तरी चालेल पण पालकाचं लागेल. रहिवासीचा पुरावा लागणार आहे, जसं की रेशन कार्ड असेल किंवा पासबुक असेल बँकेचं. उत्पन्नाचा दाखला लागणार आहे EWS साठी आणि जातीचा सुद्धा दाखला लागेल जर तुम्हाला लागू असेल तर. महत्त्व काय असतं बघा कागदपत्रांचं, तर आधार कार्ड असतं ओळख आणि पत्त्यासाठी अनिवार्य, आणि रहिवासी पुरावा असतो शाळेपासून अंतर तपासण्यासाठी. उत्पन्नाचा दाखला असतो की तुमचा 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे की नाही त्यासाठी. जातीचा दाखला असतो आरक्षित प्रवर्गासाठी, म्हणजे तुम्ही कोणत्या वर्गात येत आहे
ते इथून लक्षात येत असतं. त्याचप्रमाणे जन्माचा दाखला लागेल आणि तो असतो वयाचा पुरावा. म्हणजे हे जे कागदपत्र आहे हे या गोष्टींसाठी घेतले जातात. आता नंबर लागल्यानंतर पुढे काय करायचं आहे तर बघा, सर्वात पहिले तर तुम्हाला अलॉटमेंट लेटर पोर्टलवरतून डाउनलोड करायचं आहे. त्याचं नंतर व्हेरिफिकेशन होईल, पडताळणी होईल तुमच्या समितीकडून आणि त्यानंतर फायनल ॲडमिशन होणार आहे. शाळेत जाऊन आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. संपूर्ण अधिकृत माहिती तुम्हाला खाली दिलेल्या वेबसाईटवरती पाहायला मिळेल, student.maharashtra.gov.in. या वेबसाईटची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. 12 ते 15 मेच्या सुमारास दुसरी यादी लागेल. कागदपत्रे मूळ प्रतीसह तयार ठेवा आणि SMS ची वाट न पाहता सतत पोर्टलवरती जाऊन तुम्हाला लॉग इन करून तपासायचे की तुमचं ॲप्लिकेशन स्टेटस काय दाखवतोय, वेटिंगमध्ये दाखवतोय किंवा सिलेक्शनमध्ये दाखवतोय. तर तुमच्या मुलाचा नंबर वेटिंग लिस्टमध्ये कितव्या क्रमांकावर आहे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.